गेलेलो आपण मित्रांनी चिचेबुडी, पण तेवढे म्हणण्यासारखे चिचेक आपल्याला भेटले नाही. नमस्कार मित्रांनो, तर मी बंटी पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, चिंचा बोलला की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं आणि आपण आज तेच काढायला चाललोय. तुम्ही बघू शकता आमच्या घराच्या मागे हे जे समोर झाड दिसतंय ते चिंचेचं झाड आहे आणि आता आपण तिकडेच जाणार आहोत. बघू आपण. बोलतायत की चिंचा लागल्यात तिकडे, पण जायला अजिबात रस्ता नाही. तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो, तुम्ही बघू शकता म्हणजे पूर्ण जंगल झालंय खालची. आता कोण जायला बघत नाही आणि चिंचेची हालत पण एवढी बेकार आहे की पूर्ण वरती बांधा वगैरे सगळं येऊन पडलं आहे. घर बघते ते आमच्या काकांचं आहे आणि इथूनच जायला रस्ता आहे. काकांनी भाजी वगैरे पेरली आहे. मुळा दिसतोय, पालेभाजी, बऱ्याच भाज्या पेरलेल्या दिसत आहेत आणि इथून आपल्याला जायचं. फायनली मित्रांनो एक तरी दिसली आपल्याला. पूर्ण काटे काटे आहेत. चार पाचच गावले. कोणतरी असत तर भीती वाटत. हा, पूर्ण काटवण झाला असता. तरी पण एवढे भेटले आपल्या ना. आतमध्ये घुसण्याची पण मती नाही. बघू शकताय तुम्ही पूर्ण काटे झाले आणि कोण असेल जनावर वगैरे ते आपल्याला समजणार नाही. गेलेलो आपण मित्रांनी चिचेबुडी, पण तेवढे म्हणण्यासारखे चिचेक आपल्याला भेटले नाही. तिच्या खाली भरपूर घाण होती, पूर्ण काटे सगळे. आता कोण जाऊक बघित नाही तिकडे ना. तिकडे शेती करीत. पहिली शेती करायचे तेव्हा कोपरे मोकळे होते, तेव्हा कसा कोपरे वगैरेमध्ये जाऊन म्हणजे तेवढी हे भेटायचा, जाऊक भेटायचा. म्हणून आता बघितलंय मी जाऊन तर पूर्ण काटेरी सगळा झालेला आणि आतमध्ये घुसायची वाव नाही. तरी पण आपल्या एवढं भेटलं. आता त्याचा आंबाट करूया आपण. आता मी दाखवतोय आंबाट कसं करतात. आंबाट काय काय करत. चारच गावलो पिचो फोडायचो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा, शेअर करा. असे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन यायचा प्रयत्न करतोय. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये.